हे पाठीमागं पाहताय हे कुठलं काय निसर्गरम्य असं ठिकाण नाहीये. हे केशव चव्हाण यांचं रान आहे. हे त्यांचं घर होतं. घर बघा पूर्ण पाण्यामध्ये बुडालेलं आहे. त्यांच्या इथं शेती होती. शेती पूर्ण पाण्यामध्ये आहे. पूल आता पूर्णपणे ओसरायला लागलेला आहे. परंतु आता हे दिसणारं भीषण असं वास्तव्य आहे. हे वास्तव्य खूपच हृदयविदारक आहे. शेतकऱ्याची व्यथा ऐकणार कोण नाही. अजूनपर्यंत इथं वाड्या वस्त्यावरती येणारं कोणच उरलेलं नाहीये. इथं बघा हे रान, याच्यावरून तुम्ही ठरवा की किती नुकसान झालेलं आहे. तरी आपण केशव चव्हाण यांना इथं बोलवून घेऊया. पाणी नक्की कधी आलं आणि किती वाजता आलं हे आपण त्यांना विचारून घेऊया. आपलं दुःख खूप मोठं आहे हे आम्हालाही मान्य आहे. परंतु सरकार दरबारी आपण हे जी ठाव ठिकाणा मागू, आपल्याला काहीतरी मदत काय भेटन याची आपण अपेक्षा बाळगू. पाणी किती वाजता आलं साधारणतः? 4-5 दिवस झालं पाणी, 5-6 दिवस झाले तानात. नाही पाणी पण म्हणजे सुरुवात कधी झाली यायला, तुम्हाला कधी माहित पडलं? एक 7 दिवसापासून, 7 दिवसापूर्वी. 7 दिवसापासून. 7 दिवसापर्यंत पाणी कुठं होतं? एवढंच होतं का ही होतं हाईटला होतं? पण आता वाढत चाललं जसं वाढत चाललंय. आता काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे इथं आता तुमचा किती होता ऊस, किती पाण्यामध्ये गेलाय काय? ऊस आणि कांदा होता त्यात. हा, सगळा पूर्ण पाण्यात गेलेला आहे. 2-2.5 2-2.5 एकर पूर्ण पाण्यात गेलाय. ते पाणीच आहे ना त्याच्यावर 30 फूट. मग आता इथं पंचनामे करायला कोण पोचलंय का नाही नाही अजूनपर्यंत? अजून नाही, अजून नाहीये. अजून कोणच आलं नाही शासनाने. ठीक आहे. नुकसान एक साधारणतः काय वाटतं तुम्हाला किती झालं असेल? 5-7 लाख रुपयाचं नुकसान झालंय सगळं. घर पण पाण्यात गेलं, रानातलं जे होतं ना. तिथं कोण म्हणजे राहणारे कोण होते? शेजारी राहायला होते दुसरे, आणि आपलं पण सामान होतं त्यात भरपूर. म्हणजे असं कधी याला जमल असं किंवा नसेल त्यावेळेस साखर, आपले खत होती, रासायनिक खते होती, ती पण गेली पाण्यात. मायबाप सरकार लक्ष द्या इकडं. इकडं गोरगरीब शेतकरी वर्ग आहे, यांच्याकडे लक्ष द्या आणि काय असेल ती मदत तत्परतेने द्यावी हीच आपणास नम्र विनंती.